गुजरात्यांना महाराष्ट्राबद्दल असलेला द्वेष हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. तर महाराष्ट्रातील सर्व संस्था विक्रीला काढून, उद्ध्वस्त करून त्या गुजरातच्या घशात घालायचा हा एक डाव आहे. गोकुळ दूध संस्था हे त्याचं एक पुढचं पाऊल आहे. तर कोल्हापूरचा आणि खास करून पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू असलेलं हे गोकुळ दूध संस्था आता विक्रीला काढून त्याच्या ठिकाणी अमूल डेअरीला आणणं हा एक महत्वाचा अजेंडा भाजप आणि त्यांचे हे सगळे बगलबच्चे चालवत आहेत. तर हे जे हलाल सर्टिफिकेट गोकुळ दूध संस्था वापरता असा एक प्रचार सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून मग हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा. कारण हसन मुश्रीफ सध्या आणि त्यांचे चिरंजीव गोकुळचे मुख्य पदावर आहेत गोकुळ दूध संस्थाच्या. तर यातून हे यांचे अजेंडे चालू आहेत हे खूपच चीड आणणारे आहेत. तर हलाल सर्टिफिकेट कशासाठी लागतं तर त्याच्या अगोदर आपण हा बघूया की हलाल सर्टिफिकेट पतंजली, अमूल डेअरी, मदर डेअरी यांनी सुद्धा घेतलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर याच्यामध्ये हे तुम्ही पुरावे बघू शकता. हे जर आपण पाहिलं तर हे पतंजलीचं आहे. हे जे सर्टिफिकेट आहे अमूल डेअरीचं आहे. हे सर्टिफिकेट आहे मदर डेअरीचं आहे. ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून दुसरे कोणते पुरावे लागतील तर हे का घ्यावं लागतं त्याचं पण आपण इथं उदाहरण पाहू शकतो. तर कोल्हापूरचं जे उत्पन्न आहे ना दरडोई उत्पन्न ते राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे असं मानलं जातं. त्याला पार्श्वभूमी आहे राजश्री शाहू महाराजांची. त्यांनी जी दूरदृष्टी देऊन त्या काळामध्ये काम केलेलं आहे, सहकाराच्या संस्था त्यांनी निर्माण केल्या आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेतून आलेली गोकुळ दूध संस्था असं म्हणू शकतो आपण. तर सध्या भाजपच्या लोकांना काय करायचं आहे की हे संस्था कशीही करून आपल्याला बंद पाडून त्या ठिकाणी अमूल आणायचं आहे. तर हे कशासाठी होतं बघा, जर गोकुळचं एखादं प्रॉडक्ट तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये विकायचं असेल, तर उदाहरणार्थ अरब राष्ट्र, सौदी अरेबिया म्हणू आपण किंवा दुबई, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं एक सर्टिफिकेट द्यावं लागतं की बाबा ही संस्था प्राण्यांच्या चरबीपासून कोणत्याही प्रकारचं लोणी किंवा तूप बनवत नाही. हे त्यांना त्यातून सिद्ध करायचं असतं किंवा हे त्यांना त्यांना खात्री द्यायची असते. त्यासाठी ते हलाल सर्टिफिकेट असतं. उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता की तिरुपती बालाजीमध्ये जो आपल्याला प्रसाद दिला जायचा पेढा जो काय असेल तर त्याच्यामध्ये प्राण्याची चरबी होती. ठीक आहे. त्यामुळे खात्री होण्यासाठी म्हणून आपण ते प्रमाणपत्र देत असतो आणि त्यासाठीच ते आहे. अमूल करतं हे रामदेव बाबा जे हिंदुत्वाचे ढोल वाजवत बसतात पतंजलीचे, तर त्यांचं स्वतःचं सर्टिफिकेट ते घेतात. मग गोकुळला तुम्ही बदनाम का करताय? हे फालतूपणा सध्या यांनी जो चालू केलाय तो खूप वाईट आहे. आता यातून त्यांचे काही मुद्दे आहेत आणि त्याच्या मागे जे शिवाजी पाटील जे कोण आहेत, तर ते अ, यामागे ते मुख्य शिलेदार आहेत हे सर्व करण्यामागे. तर बघा हलालवरून जो कोलाल वाढतोय त्याचं कारण आहे हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ ही सध्या त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्याच्यावरून मग वातावरण तापवायचं आणि सगळं त्याचं आरोप प्रत्यारोप करायचं. हे याच्यामध्ये चाललेलं आहे. बाकी याच्यातून काही नाहीये. गोकुळची बदनामी करायचं हे सगळं वाट चालू आहे. तर गोकुळ ही शेतकऱ्यांच्या कामातून घडली, सहकार्याच्या बळावर वाढली वगैरे वगैरे चालू आहे. पण गोकुळमध्ये सुद्धा या सर्व संचालकांनी आतापर्यंत मलईच खाल्लेली आहे आणि सामान्य शेतकरी जो दूध या संस्थेला देतो तर त्याला त्या मानानं काही मिळत नाही. आता याच्यामध्ये हे जे शिवाजी पाटील आहेत चंदगडचे आमदार तर त्यांनी गोकुळच्या याच्यावरती टीका करतायत पण ते महाडिकांच्यावरती टीका करत नाहीत. ते टीका करतायत हसन मुश्रीफांच्यावर. म्हणजे महाडिक पण 25 वर्ष सत्ता आहे महाडिकांची त्या गोकुळमध्ये. मग त्यांनी उघडपणे ते चौकशी का त्यांची का करत नाही, त्यांच्यावर आरोप का करत नाहीत? हे जे संतोष मळवीकर नावाचे एक कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. तर हे सर्व तुम्ही एकांगी चालू आहे, हा एककलमी कार्यक्रम चालू आहे गोकुळ उद्ध्वस्त करायचा. पण गोकुळमध्ये भ्रष्टाचार नाहीये का? आहे. मग त्याला कोण जबाबदार आहे? त्याला हसन मुश्रीफ पण जबाबदार आहेत. त्याला सतेज पाटील पण जबाबदार आहेत. त्याला महाडिक पण जबाबदार आहेत. कारण हे सर्व मिळून ती मलई खातात. गोकुळमध्ये जो फायदा होतो तो ह्या सर्व जबाबदार आहेत त्या गोकुळमधल्या गोष्टीला. आता याच्या पुढे जर जाऊन जाऊन तुम्ही जर पाहिला तर गोकुळचा विस्तारच नाहीये बाहेर. म्हणजे गोकुळनं जसा आपला विस्तार केला पाहिजे जसं अमूल डेअरी करते तसं गोकुळ करतच नाही. कारण ह्यांना हे इतके सुस्तावलेले आपले संचालक मंडळ आहे की यांना काही पडलेलं नाहीये. फक्त हां, म्हणजे यांना बाहेरच्या ब्रँडशी स्पर्धा करायची यांची मानसिकता पण नाहीये. अनेक ठिकाणी जर तुम्ही पुणेसारख्या शहरामध्ये गोकुळ दूध बघितलं तर त्याच्यामध्ये भेसळ असे आपल्याला दिसून येते अनेक ठिकाणी. तर हे सुद्धा गोकुळची जी चव आहे, पूर्वी जी चव होती ती आपल्याला आता सध्या दिसत नाही. त्यामुळे असे अनेक किस्से तुम्हाला सापडतील. तर त्यावर तुम्ही त्यावर सुद्धा विचार झाला पाहिजेत आणि एकंदरीतच गोकुळ हे नाव टिकलं पाहिजे. आता आणि
अ, हे सर्व पाहण्यामध्ये आणखीन प्रकारे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातले जी सत्ता केंद्र आहे त्यांची कशी बदनामी होईल ते पाहण्याचा हा कार्यक्रम यांनी आखलेला आहे. बाकी याच्यातून काही नाहीये. पर्यायानं कोल्हापूरचं वातावरण प्रदूषित करायचं जाती धर्मावरून. त्यानंतर मग आता सध्या त्यांनी गोकुळ हाती घेतले. काही दिवसांनी आता येणारी जी गोकुळची निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये भाजपला सत्ता पाहिजे आणि त्यातून त्यांना सर्व सत्ता केंद्र आपल्या ताब्यात ठेवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने हे सगळे यांचे कार्यक्रम चाललेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील, सर्वसामान्य कोल्हापूरकर असतील, त्यांनी सुद्धा हे हलाल सर्टिफिकेटचा जो मुद्दा आहे तो लक्षात ठेवला पाहिजे की ही एक सोय करावी लागते की बाई आम्ही प्राण्यांच्या चरबीपासून काही तूप लोणी वगैरे बनवत नाही. हे त्यांना खात्री देण्यासाठी हे असतं. इतकं या आरोप करणाऱ्या लोकांना त्याची जाणीव असायला पाहिजे. बाकी शक्तिपीठ मार्ग जो आहे तो शक्तिपीठ मार्ग सुद्धा कोल्हापूरमधून चाललाय. त्याच्या विरोधात सुद्धा हे आमदार जे आहेत शिवाजी पाटील ते शक्तिपीठ व्हावा म्हणून आंदोलनं करतायत. पण त्यांना हे समजत नाहीये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांच्या जमिनी जाणार आहेत, सुपीक जमिनी जाणार आहेत आणि तुम्ही शक्तिपीठाची जी काही नाटकं चालू केलाय शक्तिपीठ मार्गाची काही गरज नाहीये इथल्या जनतेला. कुठलंही शक्तिपीठ त्या मार्गावर नाहीये. कुठलीही देवदेवतेचा हे त्याच्यामध्ये नाहीये. उगच अदानीसाठी केलेला तो मार्ग आहे आणि त्यातून अगोदरच जमिनी शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत. आता बांदा ते संकेश्वर हा जो मार्ग चाललाय तर त्याच्यातून इतकं शेतकऱ्यांच्या आजरा भाग, गडिंग्लज भाग या भागातल्या जमिनी गेलेल्या आहेत की त्या विचारता सोय नाही. मग आता तुम्ही तुमच्या सगळ्या सुपीक जमिनी जर अशा पद्धतीने घातल्या तर नेमकं शेतकऱ्यांनी खायचं काय? कारण शेतकऱ्याचा कणाच मोडायचं काम सध्या भाजप करते आणि ह्याच्या विरोधात ही भाजपची लोक करतायत का तर नाही. कारण त्यांना ऐन कैन प्रकारे हा शेतकरी संपला पाहिजेत आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो सुपीकपणा आहे सुखीपणा आहे तो कसा उद्ध्वस्त करता येईल ते पाहण्याचं काम हे सरकार करते. याच्या पलीकडे काही नाहीये. त्यामुळे गोकुळ वाचला पाहिजेत. गोकुळ नक्कीच वाचला पाहिजेत. जर त्याच्यावर जर हसन मुश्रीफ असतील, बंटी सतेज पाटील असतील किंवा आतापर्यंत आलेले सर्व संचालक मंडळ जसे की महाडिकांची सत्ता आहे त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. पण कारण नसता गोकुळला बदनाम करणे हलाल सर्टिफिकेट सारख्या एका क्षुल्लक गोष्टीवरनं हे चीड आणणार आहे आणि याची सुद्धा त्यांनी नोंद घेतली पाहिजे. बाकी स- स- आपण सर्व समजदार आहोत. आपल्याला या गोष्टी कळल्या पाहिजेत. गोकुळ वाचली पाहिजेत. गोकुळनं सुधारणा स्वतःमध्ये केली पाहिजेत आणि काळानुरूप बदललं पाहिजेत आणि तो जागतिक दर्जाचा म्हणण्यापेक्षा देशावर जरी त्यांनी ब्रँड आपला पुढे आणला तरी पण आणण्याची मानसिकता आहे त्यांच्यामध्ये नाहीये. ती त्यांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे आणि आपण त्यातून पुढे गेलं पाहिजे. इतकंच आपण या अनुषंगाने म्हणू शकतो. थँक्यू.